बीड येथे खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची पिंपरी चिंचवडमध्ये देखील प्रॉपर्टी असल्याचं समोर आलेलं आहे। सध्या आपण त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी करोडो रुपयांचा हा जो फ्लॅट आहे तो पार्क स्ट्रीट या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा फ्लॅट वाल्मिक बाबूराव कराड व मंजली वाल्मिक कराड यांच्या नावावरती आहे। पार्क स्ट्रीटमधील 6व्या मजल्यावर हा फ्लॅट आहे आणि या फ्लॅटवरती 10,08,864 रुपये जो कर आहे तो न भरल्यामुळे महानगरपालिकेकडून एक नोटीस लावण्यात आलेली आहे कर संकलन विभागाकडून। खरं तर वाल्मिक कराड याच्यावरती अनेक आरोप आहेत आणि त्या आरोपानंतर त्याच्यावरती जी प्रॉपर्टी आहे पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल किंवा इतर शहरात असेल प्रॉपर्टी असल्याचं समोर आलेलं आहे। परंतु पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील वाल्मिक कराडची प्रॉपर्टी असल्याचं समोर आलेलं आहे। काल वाल्मिक कराड याच्यावरती मुक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली आणि त्यानंतर त्याची जेलमध्ये एंट्री करण्यात आलेली आहे। परंतु त्या नंतर परळीमध्ये त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्याकडून बंद पुकारण्यात आला होता। त्याचबरोबर त्यांच्या ज्या मातृश्री आहेत त्यांनी देखील उपोषण केलं होतं, त्यांची पत्नी आहे त्यांनी उपोषण केलं होतं। परंतु हे सगळं झाल्यानंतर देखील मोक्कांतर्गत जी कारवाई आहे ती वाल्मिक कराडवर झालेली आहे आणि त्यानंतर अनेक जे प्रश्न आहेत ते उपस्थित होत आहेत। त्याचबरोबर मसाजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांची जी हत्या झाली आहे त्याच्यामध्ये देखील कराडचा सहभाग आहे का या दिशेने सगळा तपास जो आहे तो सुरू आहे। त्यासाठी एक SIT नेमण्यात देखील आलेली आहे। त्यामुळं वाल्मिक कराड आणि त्याची माया जी आहे ती समोर येत आहे। कोट्यावधी रुपयांचं जो फ्लॅट आहे तो पिंपरी चिंचवडमध्ये देखील असल्याचं उघड झालेलं आहे। त्यामुळं हा जो फ्लॅट आहे त्यावरती महानगरपालिका काही कारवाई करणार आहे का, जप्तीची नोटीस लावण्यात आलेली आहे। त्यामुळं महानगरपालिका किंवा ED याकडे कसं बघतं किंवा कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।